पिंपरी येथे मच्छीमार भोई समाजाची आषाढी निमित्त मरी मातेची महापूजा संपन्न। मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी या गावात मच्छीमार भोई समाजाच्या माध्यमातून आषाढीच्या निमित्ताने सालापदाप्रमाणे ही महापूजा केली जाते। सकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान उठून महिला वर्ग घराची साफसफाई, स्नान, दैनंदिन कामे संपवून उपवास सहकुटुंबाचा असतो व गोड पदार्थ नैवेद्यासाठी तयार करून थाट सजवून मंदिराकडे घोषणा देत निघतात। या मरीमातेच्या पूजेला नारळ, पुष्पहार, कुंकू, हळद, गुलाल, उदबत्ती, कपूर, अगरबत्ती, धूप, दीप, सुपारी, स्वच्छ पाणी भरून तांब्याच्या कळसाला या निंबाचे पाने सजवले जाते। मरीमातेच्या वृक्षाला पाणी घालले जाते। मरी मातेची ज्योत विधी संपल्यावर आरती होते व महाप्रसाद नारळ, फुटाणे, खडीसाखर असा महाप्रसाद तयार करून भक्तांना वाटला जातो। मातीचे प्रदक्षिणा घेतल्यावर तिथून घरी आल्यावर उपवास सोडला जातो। या पूजा मागील महत्त्वाचे की पूर्वजांपासून चालत आलेले परंपरा आहे। यामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभो, भरभराटी येवो, आरोग्य फलंदायी व स्वास्थ्य चांगलं राहू दे। विवाहित जोडप्यांना पहिली पूजा करून जीवनाचा सुरुवात या पूजेपासून होते। बळीराजाचे बी शेतात पेरल्यावर पाऊस पडतो, शेत हिरवेगार होते, प्रसन्नता येते, पशुपक्षीचा चिव चिव चिवाट जंगलात दिसतं। एका धान्य ते एक बी धान्याचे कणूस मध्ये रूपांतर होऊन उत्पत्ती निर्मित व्हावी, या मागचा उद्देश। अशाच प्रकारे निसर्गाने या पृथ्वी स्थलावरील सर्वांना सुखी ठेवण्यासाठी ही महापूजा असते। या प्रसंगी हिरालाल भोई, मधुकर भोई, केसरीमल भोई, पन्नालाल भोई, बाळू भोई, मोहन भोई, धनराज भोई, सुकलाल भोई, मनोज भोई, दादूलाल भोई, मगन भोई यांच्यासह समाजातील लहान थोर मंडळी या महापूजेला उपस्थित होते। भगीरथ राजा 24 न्यूज साठी किरण पाटील, मुक्ताईनगर। कालाप्रमाणे पूर्वजांपासून जे आमच्या आजोबा पंजोबापासून हे मरी मातेची जे आषाढीच्या निमित्ताने कशी संप्रदाय विठ्ठल संप्रदायासाठी जसं पूजासाठी निघतात, तसं आम्ही या समाजाने भोई समाजामध्ये मरी मातेच्या पूजेसाठी आषाढीच्या निमित्ताने भरभराटी, समृद्धी आणि सुख शांतीसाठी ही पूजा आम्ही मोठ्या प्रमाणात चांगल्या आनंदाने साजरी करत असतो। आणि यामुळे जे नवीन जोडपे, जे विवाहित लग्न झालेले मुलं असतील, मुली असतील, मुली असतील, त्यांना सुद्धा या पहिली पूजा म्हणून जे मरी मातेची पूजा आम्ही या तापीतिरी मरी मातेच्या ठिकाणी आम्ही करत असतो। त्या ठिकाणी पुरा संसाराला त्यांची सुरुवात होत असते। अशी ही आमच्या भोई समाजाच्या रूढी परंपरेपासून चालत आलेली, म्हणजे जवळपास 125-150 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। त्याच्यामध्ये सर्व भोई समाजाचे मंडळी, पुरुष, स्त्री, लहान मुलांपासून सर्व यामध्ये सहभागी होतात। आणि या ठिकाणी प्रदक्षिणा घेतल्यानंतर घरी जाऊन गोड पदार्थ केला गेला असतो। ते गोड पदार्थ आम्ही सेवन करतो। अशा पद्धतीने पूजा। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।